नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रदीप केळुस्कर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रदीप केळुस्कर लिखित सांज तारा. शेवटचा पेशंट बाहेर पडला आणि पार्वतीने मोठी जांभई दिली. रात्रीचे 10 वाजले होते. मालती आत आली. मॅडम, उद्या सकाळी 7 वाजता एक ऑपरेशन आहे आणि दुसरं 9 वाजता. हो ग, आहे कल्पना. उद्या जया येणार आहे ना? हो, जया मॅडम 6 वाजता पोचते म्हणाल्या. वसंत सरसुद्धा येतील 6पर्यंत. मग हे बघ, वसंत येऊन भूल देऊन गेला की मग मला कॉल कर आणि थिएटरमध्ये तयारी ठेवा नेहमीप्रमाणे. हो, सहदेव आणि विजयनी सगळी तयारी केली आहे मॅडम. ठीक आहे, मी निघते. मॅडम, आजचा हिशेब अगं तो व्हॉट्सअपवर पाठव आणि पैसे बँकेत भर. आणि कोणाचं पेमेंट करायचं असेल तर उद्या मला बिलं पाठव आणि चेक लिहून ठेव. हां, मी निघते. पार्वती हॉस्पिटलमधनं बाहेर पडली आणि लिफ्टमधनं बाहेर पडून रस्त्यावर आली. तिचा ड्रायव्हर तयारच होता. त्यांनी गाडी तिच्यासमोर आणली. त्यात बसून ती घरी निघाली. जुलै महिन्याच्या रात्री मुंबईत थोडा थोडा पाऊस सुरू होता. त्या पावसाकडे बघत ड्रायव्हरनं शिडी लावली. नेहमीची, पार्वतीच्या आवडीची. आरती प्रभूंचं काव्य आणि आशाबाईंचा आवाज. समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते, केसात फुललेली जाई पायाशी पडते. हे गाणं ऐकता ऐकता कधी वरळी सी फेसवरची तिची बिल्डिंग आली तिलाच कळलं नाही. पार्वतीने लॅचनं घराचा दरवाजा उघडला आणि मागे दार बंद करून ती कपडे बदलायला गेली. कपडे बदलून तिने व्हिस्कीचा एक लार्ज पेग भरला आणि ती छोट्या गच्चीत झोपाळ्यावर बसली. दूरवरील समुद्राकडे बघत असताना तिच्या मनात मगाची ओळ पुन्हा पुन्हा येत राहिली. समईच्या शुभ्र कळ्या. हेच गाणं आपण रोज ऐकतो हे ड्रायव्हरला माहीत असतं, म्हणून न चुकता रात्री घरी जाताना हेच गाणं लावतो. पण आपण रोज हेच आरती प्रभू यांचंच गाणं का ऐकतो? अविनाशची आठवण म्हणून? का अवी आरती प्रभूच्या गावाकडच्या वेंगुर्ल्याच्या जवळचा म्हणून? पार्वतीने समुद्राकडे पाहिलं. वरळीचा हा समुद्र आणि आरती प्रभूंनी साहित्यात दाखवला तो कोंडोरा. दोन्ही शेवटी अरबी समुद्रच, पण किती फरक दोन्ही आहेत. कोंडोरा काहीसा गूढ गंभीर. तिला आवीची आठवण आली, म्हणजे रोजच येते. आवीला पाहून जवळजवळ 30 वर्ष झाली. तो आपल्याच वयाचा, म्हणजे त्याची पण 60 पार झालेली. सुरुवातीला पत्रव्यवहार होता, पण आपलं लग्न झालं आणि हॉस्पिटल आणि संसार यात आपण अडकत गेलो. तिच्या डोळ्यासमोर आवी आला. अविनाश सामंत, GS कॉलेजमधला, धडपड्या, सर्वांची प्रेमानं वागणारा, स्वप्नाळू डोळ्यांचा. त्याला इतर मुलांसारखं मोठा डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्याला कोकणात जाऊन गरिबांचा डॉक्टर व्हायचं होतं. खूप पैसे मिळवण्याचं त्याचं ध्येय नव्हतंच. या त्याच्या विचाराने तो आपल्याला आवडायला लागला. MBBS झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी तो कोकणात गेला आणि आपण मुंबईत राहिलो. मग त्याने देवगड तालुक्यात हिंदळे गावात नानासाहेब गोरे यांच्या एका ट्रस्टमध्ये मेडिकल ऑफिसरची नोकरी स्वीकारली आणि आपल्यालाही आग्रह केला. आपण सुद्धा आईवडिलांचा विरोध पत्करून तिथे जायचा निर्णय घेतला. अवीनी आपली हिंदळेमधल्या कुलकर्णींच्या घरात सोय केली. 2 वर्ष आपण आवीच्या खांद्याला खांदा लावून तिथे अत्यंत कमी पगारात पण समाधानात नोकरी केली. काय मंतरलेले दिवस होते ते. कुलकर्णी वहिनींनी आपल्याला खूप प्रेम दिलं, मुलीसारखं वागवलं. त्या गावात आपण किती फणस, आंबे, जांभळं, करवंद खाल्ली.
हॉस्पिटलच्या आवारात जांभळीचं झाड होतं. उन्हाळ्यात जांभळाने लगडून जायचं. आवी झाडावर चढून जांभळं पाडायचा. सुट्टीच्या दिवशी कुलकर्णी वहिनी, त्यांचा छोटा राजू, आवी आणि आपण रानात करवंद खायला जायचो. ती करवंद तोडण्याची आणि रानात खाण्याची केवढी मजा होती. मध्येच आवीच्या मोटरसायकलच्या मागे बसून आचऱ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणं, तो खारा वारा. हॉस्पिटलमधल्या कंपाऊंडर महादेवच्या घरी खाल्लेले मटण वडे. कुलकर्णी वहिनी मालवणी मसाले घालून मासे मस्तच बनवायच्या. शिंपल्यांचे वेगवेगळे प्रकार. पार्वतीच्या तोंडाला त्या आठवणीनं पाणी सुटलं. तशी माशाची चव पुन्हा नाही मिळाली. एक निश्वास टाकून पार्वतीनं ग्लास रिकामा केला आणि ती सुमतीनं केलेल्या जेवणासाठी टेबलवर गेली. सुमतीने वांग, भाकरी, दहीभात ठेवलेला होता. त्यातलं थोडंसं खाऊन तिने पुन्हा कॅरॅव्हॅन चालू केला. समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते. पार्वती संध्याकाळच्या ओपीडीसाठी गेली तेव्हा 2-3 दिवसात तिने हिंदळेमध्ये जाण्याचा निश्चय केला. कितीतरी वर्षांनी ती आवीला भेटणार होती. तिने मालतीला बोलवलं आणि कणकवलीपर्यंत जाणाऱ्या रेल्वेची चौकशी करायला सांगितली. थोड्याच वेळानं मालतीनं कोकण रेल्वेचं वेळापत्रक समोर ठेवलं. पार्वतीनं ठरवलं दिवसाची गाडी पकडायची, कारण तिला पावसाळ्यातलं कोकण डोळे भरून बघायचं होतं. पार्वतीने मांडवी एक्सप्रेसमधली साध्या वर्गातली तिकीटं द्यायला सांगितलं. मालती तिला फर्स्ट क्लासची तिकीटं काढू का असं विचारत होती, पण पार्वतीने साध्या वर्गातली तिकीटं घ्यायला सांगितलं. आता पार्वतीच्या अंगात उत्साह संचारला. रविवारी ती जयकर मार्केटमध्ये स्वतः गेली आणि तिने आवीसाठी 2 चांगले सदरे कुडते, आवीच्या बायकोसाठी चांगली साडी, हिंदळेमधल्या कुलकर्णी वहिनींसाठी साडी. तिचा मुलगा राम तेव्हा 5 वर्षाचा होता. आता तो अंदाजे 40 वर्षांचा असेल. त्याच्यासाठी पॅन्ट शर्टची कापडं आणि पेठेच्या दुकानातनं आवीच्या बायकोसाठी आणि कुलकर्णी वहिनींसाठी नवीन डिझाईनच्या सोन्याच्या चेन्स खरेदी केल्या. हिंदळेमध्ये जायचं या आनंदात पार्वती दिवसभर आनंदात होती. आता झोपताना आपल्याला व्हिस्कीची गरज नाही हे तिच्या लक्षात आलं. त्या रात्री ती गाढ झोपली. दुपारचे 3 वाजले तसे तिचे सकाळचे पेशंट संपले. मालतीनं समोर ठेवलेल्या चेक्सवर तिने सह्या केल्या आणि ती घरी जायला निघाली. गाडीत बसताना तिच्या लक्षात आलं रोजची ऑपरेशन्स आणि पेशंट बघताना आपल्याला थकायला होतं. समीर सोबत होता तेव्हा तो ऑपरेशन करायचा. कितीही क्रिटिकल ऑपरेशन असलं तरी तो सहज करायचा. पण समीर वेगळा झाला, आयुष्यातून आणि हॉस्पिटलमधनं सुद्धा. तिला 30 वर्षांपूर्वीचे हिंदळेमधले दिवस आठवले. आईवडिलांच्या मनाविरुद्ध आपण हिंदळेमध्ये 2 वर्ष राहिलो. आवी सोबत होता आणि सुंदर कोकण. ती साधी कोकणी माणसं होती, डॉक्टरला देव मानणारी. पण अचानक आईने मुंबईत बोलवून घेतलं आणि डॉक्टर समीरचं स्थळ समोर ठेवलं. आपण नकार देत होतोच, पण आईवडिलांचा भावनिक दबाव वाढला. साऱ्या बाजूनं आपली कोंडी झाली आणि शेवटी आपलं समीरबरोबर लग्न झालं. पण सगळं इतकं झटपट झालं की आवीला कळवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. लग्नानंतर आवीला पत्र लिहिलं पण त्याचं उत्तर नाही आलं. मग हिंदळेच्या पत्त्यावर आणखीन पत्र पाठवली पण त्यांनी उत्तर पाठवलं नाही. कदाचित त्याला आपल्याकडनं वेगळ्या अपेक्षा असणार इतर डॉक्टर्सपेक्षा. पण आपण इतरांसारख्याच निघालो. पार्वती आपल्या फ्लॅटमध्ये शिरली आणि थोडं खाऊन बेडवर पडली. समीर हा अत्यंत हुशार स्त्रीरोगतज्ञ, मुंबईतल्या मोजक्या हुशार डॉक्टर्सपैकी एक. त्याचंच हे हॉस्पिटल त्याच्या वडिलांनंतर त्याच्याकडे आलेलं. लग्नानंतर त्यांनी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावलं आणि आपण स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून या हॉस्पिटलमध्ये रुजू झालो.
पण समीर हा नवीन नवीन शिकणारा, अनेक कॉन्फरन्सेस मीटिंग्सला हजर असणारा, जग फिरणारा, तो कधीच स्थिर नव्हता. पण मुंबईत असेल तो ऑपरेशन्स करणारा. OPD त्याने कधीच केली नाही. इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑपरेशन्स करणारा. समीरनी आपल्याला कधी फिरायला नेलं नाही, ना कधी नाटक संगीत मैफिलीला. तो पुस्तकात आणि डॉक्टरी क्षेत्रातल्या नवीन शोधात मग्न असायचा. त्यांनी मूल पण होऊ दिलं नाही. मुलांना वाढवायला आपल्याला जमेल का असं त्याचं म्हणणं त्यांनी आपल्यावर लादलं. त्यामुळे आपल्याला आवीची आठवण होत राहिली. आवी कसा? डॉक्टर होता, पण कवी मनाचा, निसर्गात रमलेला, गरीब पेशंटचा कळवळा असणारा. समीरशी लग्न झालं, संसार सुरू होता, पण मन कधीच रमलं नाही. खूप पैसे मिळवले पण, आणि अचानक समीरला राधिका भेटली. राधिका भाटिया. राधिका समीरपेक्षा 20 वर्षांनी तरुण, ती पण स्त्रीरोगतज्ञ. तिच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये तो ऑपरेशन करायला जायचा. तिने याला अडकवलं असेल कदाचित, पण अचानक एक दिवस तो आपल्याला म्हणाला, पार्वती, मी आपलं हॉस्पिटल सोडतोय. यापुढे हे हॉस्पिटल आणि हे घर तुझं, मी तुझ्या नावावर केलेलं आहे. काय? आणि तू कुठे जातोयस? परदेशी वगैरे? मी राधिकाबरोबर राहतोय सध्या, रिलेशनशिपमध्ये. आणि तू हे आत्ता सांगतोयस? मला कशाला हवं आहे हे हॉस्पिटल आणि घर? माझ्या फारशा गरजा नाही आहेत. पण हे तुलाच बघावं लागेल, कारण राधिकाच्या वडिलांनी त्यांचं जुहूचं हॉस्पिटल माझ्या आणि राधिकाच्या नावे केलं आहे. त्यामुळे मी उद्या तिकडे जातो आहे. एवढं बोलून तो घराबाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी मी घरी नसताना आपलं आवश्यक तेवढं सामान घेऊन गेला सुद्धा. आता हिंदळेमध्ये जायचं या आनंदात पार्वती दिवसभर आनंदात होती. आता आपल्याला झोपताना विस्कीची गरज नाही हे तिच्या लक्षात आलं आणि त्या रात्री ती गाढ झोपली. पार्वती मांडवीमध्ये खिडकी लगत बसली. तिने मुद्दाम ही सीट घेतली होती कारण तिला पावसाळ्यातलं कोकण बघायचं होतं. पनवेल येईपर्यंत तिला गचाळ मुंबई दिसत होती, पण मांडवीनं पनवेल सोडलं आणि कोकणात शिरली आणि हिरव्यागार कोकणाचं तिला दर्शन झालं. जवळजवळ 30 वर्षांनी ती पावसात भिजलेलं कोकण बघत होती. डोंगरातून फटीतून बाहेर पडलेले असंख्य झरे वरनं खाली धावत होते. धुक्यानं आसमंत भरलेला होता. त्या धुक्यात गाडीचा प्रकाश पडला म्हणजे इंद्रधनुष्य चकाकत होतं. हवेत गारवा होता. नेहमी खाण्याची बंधनं ठेवणारी पार्वती तिने डब्यात आलेला तेलकट बटाटा वडा खाल्ला, गरम गरम मक्याची कणसं खाल्ली, मालवणी चिवडा मागवला, उकळून उकळून बेचव झालेला चहासुद्धा ती प्यायली. रत्नागिरी सोडून गाडी कणकवलीकडे धावू लागली तशी पार्वती भाऊ झाली. कितीतरी वर्षांनी तिला आवी दिसणार होता. तिच्या ओठात आपोआप आवी म्हणायचा ती आरती प्रभूंची कविता आली. अशी पुन्हा येऊ नको कोवळ्या उन्हाची, अशी पुन्हा येऊ नको कोवळ्या उन्हाची, अशी पुन्हा येऊ नको कळ्यांच्या वासाची. पार्वतीचा कणकवलीत क्लासमेट होता. त्याचं तिथे हॉस्पिटल होतं. आज ती तिथे राहणार होती. ती रिक्षानं त्याच्या घरी गेली तेव्हा ती मंडळी तिची वाटच बघत होती. फ्रेश होऊन पार्वती हॉलमध्ये आली. तिचा मित्र जयंत आणि त्याची पत्नी अंजली तिची वाटच बघत होते. पार्वती, अगं किती वर्षांनी कोकणात येतेयस तू? तुला बोलवून बोलवून कंटाळलो मी. हो रे जयंता, मी पण कामात बुडाले होते. आता 60 पार केली, मग ठरवलं की राहिलेल्या इच्छा पुऱ्या करायच्या. अगं पण तू सुरुवातीला होतीस ना कोकणात? हो, हिंदळेमध्ये. तिथे नानासाहेब गोरेंच्या ट्रस्टचं हॉस्पिटल होतं.
आता ते सुरू आहे का नाही मला माहिती नाही. त्या हॉस्पिटलमध्ये मी 2 वर्ष होते. त्यावेळी आपल्या वर्गातला अविनाश सामंत तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून माझ्यासोबत होता. अजून तो तिथे आहे किंवा नाही हे मला नाही माहिती. त्यावेळी मी कुलकर्णींच्या घरात 2 वर्ष राहिले. त्या सगळ्यांना एकदा भेटावं म्हणून आले मी. हो हो हो, म्हणजे तुला हिंदळेला जायचं आहे तर हे बघ, मी तुला गाडी देतो ड्रायव्हर सकट, मस्त जाऊन ये. नाही नको रे जयंत, मी गाडीत फिरून फिरून कंटाळली आहे. त्यापेक्षा तू तुझ्या ओळखीचा एखादा रिक्षावाला दे ना सोबत, म्हणजे पावसाळ्यातलं कोकण बघत बघत जाईन. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, मी बघतो. तू थोडा आराम कर. पार्वती तिच्या खोलीत आराम करायला गेली. जयंतनं दिलेल्या रिक्षावाल्या काकासोबत पार्वती हिंदलेला निघाली. पूर्वी अनेक वेळा आवीसोबत ती कणकवलीला या रस्त्यानं आली होती. पूर्वी लाल मातीचा रस्ता होता, पण आता डांबरीच रस्ता झालेला होता. रस्त्यात खड्डे होते, पण आवी दिसणार या आनंदात तिला खड्डे जाणवत नव्हते. ती हिंदळेला पोचली. पहिल्यांदा तिने रिक्षावाल्या काकांना हॉस्पिटलकडे न्यायला सांगितलं. हॉस्पिटलचा दरवाजा बंद होता. कदाचित अनेक वर्षात तो उघडला नसेल. आवारात भरपूर गवत वाढलं होतं. तिचं लक्ष त्या जांभळीच्या झाडाकडे गेलं. जांभळीचं झाड तोडलेलं होतं. एक निश्वास टाकून पार्वतीनं रिक्षा कुलकर्णी वहिनींच्या घरी न्यायला सांगितली. तिने रिक्षावाल्या काकांना वाट दाखवली. त्या जागेवर नवीन स्लॅबचं घर दिसत होतं. पार्वतीने घाबरत घाबरत दाराची बेल वाजवली. एका 10 वर्षाच्या मुलाने दार उघडलं. तिने त्याला विचारलं, हे घर कुलकर्ण्यांचंच आहे ना? हो, कोण पाहिजे? तुझी आजी. असं म्हणताच त्याने आजी अशी जोरात हाक मारली आणि अर्ध्या मिनिटात केस पिकलेल्या कुलकर्णी वहिनी तिच्या समोर आल्या. वहिनी, ओळखलत का? कोण ग? आवाज ओळखीचा आहे, चेहरासुद्धा ओळखीचा वाटतोय. अहो वहिनी, मी पार्वती, डॉक्टर पार्वती. एका क्षणात वहिनींच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू आलं आणि त्या पुढे झाल्या. तिला मिठीत घेतलं. पारू, हा ग किती वर्षांनी ग, आणि तेही अचानक. हो वहिनी, अडकले होते, पण आता पाय सोडवून घेतला आणि आले हिंदळेला. बरं केलं सो. इथे होतीस तेव्हा किती प्रेम लावलं होतं तू आणि आवीने, पण तू इथून गेलीस आणि 2 महिन्यात आवीसुद्धा इथली नोकरी सोडून त्याच्या गावी गेला. आणि मग नवीन डॉक्टर इथे यायला तयार होईना. हळूहळू ते हॉस्पिटल बंदच पडलं. कित्येक वर्ष झाले. मग आवी कुठे त्याच्या गावी गेलाय का? हो, आमच्या यांना सांगायला आला होता. वेंगुर्ला जवळ गाव आहे त्याचं, खानोली दाभोली. तिकडे गावाकडे दवाखाना काढणार म्हणत होता. तू गेलीस आणि तो नाराजच असायचा, गप्प गप्प असायचा ग. आमच्या यांच्याबरोबर बोलायचा. पारू, तू आवडायचीस ग त्याला. पार्वतीच्या हृदयात कोणीतरी सुरी फिरवावी तसं तिला वाटलं. पारू, एक विचारू? आवी तुला पण आवडायचा ना? आमचे हे म्हणायचे, आवी आणि पारू एकमेकांसाठीच आहेत. दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल प्रेम दिसतं. मग त्याला एकट्याला ठेवून तू का मुंबईला गेलीस ग? पार्वती पुढे झाली आणि वहिनींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागले. तिला खांद्यावर थोपटता थोपटता वहिनी पण रडायला लागल्या. मला कळलं ग तुझं उत्तर. वेळ चुकली, सगळं चुकलं. आता हळहळून उपयोग नाही. आवीनं केव्हाच लग्न केलं असेल, तू पण केलंस. आता फक्त आठवणी. एवढ्यात कुलकर्णी दादा बाहेरनं आले.
त्यांना पण पार्वतीला बघून आनंद झाला आणि मग आवीच्या आठवणींना जोरच चढला. वहिनींनी तिच्या आवडीची सुक्या कोलंबीची आमटी केली आणि सुक्या बांगड्याची चटणी, तिला आवडते म्हणून. मग तिच्या आवडीमुळे त्यांनी केळीच्या झाडावरनं केळीची पानं तोडली, तिला आणि नवऱ्याला तसंच रिक्षावाल्याला जेवायला घातलं. पार्वतीचं हे आवडीचं जेवण. ती कुलकर्णी वहिनींच्या हातचं जेवण जेवून तृप्त झाली. वहिनींचा मुलगा राम आणि त्याची पत्नी आचरा हायस्कूलमध्ये नोकरीला असल्याचं तिला कळलं. जेवल्यानंतर तिने वहिनीसाठी आणलेली साडी आणि चेन त्यांना दिली, तसंच रामसाठी आणलेले कपडे दिले. वहिनींना साडी आणि चेन फारच आवडली. परत येण्याचं आश्वासन देऊन पार्वती कणकवलीत परत आली. दुसऱ्या दिवशी खानोली दाभोली भागात आवीच्या गावी जायचं म्हणून तिने जयंतनं दिलेली गाडी ड्रायव्हरसह नेली. तिला आता आवीला पाहायची प्रबळ इच्छा झाली होती. ती मनात म्हणत होती, आवीनं कदाचित हॉस्पिटल काढलं असेल. त्याची बायको पण डॉक्टर आहे का नाही, आणि त्याला मुलं किती असतील. गाडी खानोली गावात शिरली आणि त्यावेळी तिला समजलं 2 खानोली आहेत. मग डॉक्टर सामंत यांचं घर विचारलं तेव्हा एक माणूस म्हणाला, डॉक्टर सामंताचा घर ता कोंडुऱ्याक. कोंडुरा? आरती प्रभूंनी साहित्यात अजरामर केलेल्या कोंडुराजवळ आवीचं घर. तिला केव्हा एकदा आवीला आणि कोंडुरा बघते असं झालं. मन कासावीस झालं तिचं. गणपती मंदिराजवळ वळसा घालून गाडी कोंडुराजवळ निघाली. विचारत विचारत गाडी एका बागेत घुसली आणि समोर होतं एक कोकणी माडीचं मातीचं घर. ती धावत गाडीतनं उतरली, बंद घराच्या दिशेनं चालायला लागली. दार लोटलेलं होतं. तिने दारावर खटखट केली आणि एका मध्यम वयाच्या स्त्रीनं दार उघडलं. आवी आहे का, डॉक्टर अविनाश? कोण आपण? कुठून आलात? मी पार्वती, डॉक्टर पार्वती महाजन, मुंबईहून. आलं लक्षात, आलं. हे नेहमी आठवण काढायचे तुमची. हिंदळेमध्ये एकत्र काम केलं होतं ना तुम्ही दोघांनी? हो, पण आवी आहे कुठे? ती उत्सुकतेनं म्हणाली. या आत या. पार्वती धडधडत्या काळजानं आत गेली. त्या स्त्रीनं ओट्यावरचा फोटो दाखवला. आवीच्या फोटोला हार घातलेला होता. तो हसरा आवीचा फोटो आणि त्याला घातलेला हार बघून ती जोरात किंचाळली, मट्टकन खाली बसली. ती स्त्री झटकन घरात गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन आली. तिने पाण्याचा ग्लास पार्वतीच्या तोंडाला लावला. 2 मिनिटं त्या घरात शांतता होती. पाण्याचे 2 घोट घेऊन पार्वती म्हणाली, काय झालं आवीला? केव्हा? 10 वर्ष झाली. यांची रोजची सवय. संध्याकाळी पेशंट संपले की कोंडुराच्या समुद्र किनाऱ्यावर जायचं, समुद्रात अर्धा तास पोहायचं. त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे कोंडुरामध्ये गेले आणि पाण्यात डुंबता डुंबता तिला हुंदकाच आला. आता पार्वती पुढे झाली. तिने तिला जवळ घेतलं. 1 मिनिटभर दोघींच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. पार्वतीने आपले अश्रू पुसले. तिला जवळ घेत म्हणाली, तुझं नाव काय गं? आणि इथे कोण राहतं तुझ्याबरोबर? मी सुमन. कुडाळजवळचं वालावल माझं माहेर. BA पर्यंत शिकली आहे मी. हे आमच्या लांबच्या नात्यातले होते. लग्नाच्या आधी यांनी इथे एक छोटंसं हॉस्पिटल तयार केलं होतं स्वतःच्या जागेत. पेशंटना कमीत कमी खर्चात बरं करायचं म्हणून. एकानं दिलेले पैसे दुसऱ्या गरीब पेशंटला देऊन टाकायचे. त्यामुळे आमच्याकडे पैसे जमलेच नाहीत. आणि मूल? पार्वतीने विचारलं. आहे, एक मुलगा आहे आम्हाला, गुरुराज त्याचं नाव. हे अचानक गेले त्यामुळे त्याचं शिक्षण झालं नाही. 12वी पास होऊन आता एक टेम्पो घेतला आहे त्यांनी बँकेकडनं कर्ज घेऊन.
आणि आवीचं हॉस्पिटल आहे धूळ खात. खेड्यातलं छोटंसं हॉस्पिटल ते, फारशा सोयी नाही त्यात, पण आमच्या स्वतःच्या जागेत आहे. पण कुणीही पुढे आलं नाही ते दवाखाना चालवायला. एवढ्यात बाहेर टेम्पो वाजला तशी सुमन उठली. गुरु आला बहुतेक. पार्वती पण बाहेर आली. बाहेर गुरु उभा होता. गाडी कोणाची आहे बाहेर असं म्हणत. अरे ही पार्वती आली आहे मुंबईहून. बाबा नाही का नेहमी आठवण काढायची तिची, हिंदळेमध्ये दोघं एकत्र होती हॉस्पिटलमध्ये. ओ माझ्या लक्षात आहे, पण आता मोठी डॉक्टर आहे ना ही. बाहेर उभ्या असलेल्या गुरुकडे पार्वती बघत राहिली. कॉलेजमधला आवी जणू तिच्या समोर उभा होता. हो रे बाबा, मोठी डॉक्टर जगासाठी. आता मी आहे तुझी पार्वती मावशी. तुला बघून तुझ्या बाबांची आठवण झाली रे. गुरु पण हसला आणि घरात आला. पार्वती गुरुला म्हणाली, गुरु तुझ्या बाबांचं बंद असलेलं हॉस्पिटल दाखवशील का रे मला? हो मावशी, चल की मग. चल, गाडी आहे बाहेर जयंतची. सुमन तू पण चल ग. सुमननी पण चटकन तयारी केली आणि तिघं गाडीतनं हॉस्पिटलच्या दिशेनं निघाले. 5 मिनिटात त्यांची गाडी त्या ठिकाणी आली. गुरुनं कंपाऊंडचा दरवाजा उघडला. खूप दिवस कोणी इकडं फिरकलं नसल्यानं गवत वाढलेलं होतं. तशा त्या गवतातनं पार्वती, सुमन आणि गुरु आत गेले. गुरुनं दरवाजा उघडला आणि पार्वती आत आली. गुरुनी खिडक्या उघडल्या. आज सर्वत्र धूळ साचलेली होती. पार्वतीने पाहिलं. बाहेर पेशंट वेटिंग रूम होती. त्याच्यापुढे पार्टिशन करून आवीची डॉक्टर रूम होती. तिथे आवी बसायचा ती त्याची खुर्ची होती. बाहेर 4 कॉट्स होत्या. ॲडमिट पेशंटसाठी पार्टिशन करून छोट्या छोट्या खोल्या केल्या होत्या. पार्वती खिडकीपाशी आली. खिडकीतून कोंडोऱ्याचा अथांग समुद्र दिसत होता. दुपारचं त्याचं पाणी चमकत होतं. दुसऱ्या खिडकीमधनं एक नदी समुद्राला मिळत होती ते दिसत होतं. पार्वतीचं हृदय धडधडायला लागलं. काहीतरी मोठं समाधान तिला मिळत होतं. शरीरात आणि मनात खळबळ उडत होती. आपल्याला हवं होतं ते हेच, याचसाठी आपली तडफड होत होती. हिंदळेची आठवण मनातनं कधी गेली नाही. पण आवीने उभारलेलं हे छोटं जग आपल्याला खुणावतंय. आपल्याला हे हवंय. नाही, हेच हवंय आपल्याला. ती चटकन वळली आणि सुमनचा हात हातात घेतला. सुमन, गुरु, हे आवीचं छोटं विश्व मला हवंय. तुम्ही हो म्हणत असाल तर मी मुंबई सोडून इथे येते. मला इथे यायचं आहे. आवीचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. सुमन, माझ्यासाठी कृपा करून नाही म्हणू नकोस. गुरु, सुमन एकदम आश्चर्यचकित झाली. गुरुसुद्धा भांबावला. अगं पार्वती, इथे यायला कोणीच तयार नव्हतं. तुला मुंबईतलं एवढं मोठं हॉस्पिटल सोडून इथं यायचं आहे. ये की ग. कदाचित तुझीच वाट बघत होतं हे हॉस्पिटल आणि हा कोंडोरा. थँक्स सुमन, थँक्स गुरु. आता हे हॉस्पिटल आपण पुन्हा सुरू करूयात. पार्वतीने गुरुला काय काय छोट्या वस्तू, काही बदल सांगितले. इलेक्ट्रिक फिटिंग्स, रंग, टाईल्स वगैरे वगैरे. तिने पर्समधनं 50,000चं बंडल गुरुच्या हातात दिलं. बाहेर पडताना ती गुरुला म्हणाली, गुरु, काहीही बदल केले ना तरी आवीची खुर्ची मात्र बदलायची नाही हां. मी त्याच खुर्चीत बसणार आहे. हो मावशी. तिघे परत घरी आले. आता पार्वती थोडी सावरली होती. गुरुनी तिला घर दाखवलं. जुनं भरपूर लाकूड सामान वापरलेलं घर. वर माडीवर आवीची खोली होती, पण सध्या ती बंद असायची. पार्वती गुरुला म्हणाली, गुरु, माझ्यासाठी ही खोली ठेव. या खोलीतनं तुझी बागायत छान दिसते रे. खाली सुमननं जेवायला हाक मारली. आज सुमननं खेकड्याचा रस्सा केला होता आणि तळलेले बांगडे. ती मनापासनं जेवली आणि सुमनला म्हणाली, सुमन,
तुला आता रोज एका माणसाचं जास्त जेवण करावं लागेल हं, कारण तू जेवण फारच स्वादिष्ट बनवतीयस. सुमनही गमतीनं हसली. पार्वती संध्याकाळी कणकवलीत परतली. दुसऱ्या दिवशी मुंबईत आली. तिने समीरला फोन करून तुझं हॉस्पिटल तू सांभाळ, मी आता परत हॉस्पिटलमध्ये येणार नाही हे निक्षून सांगितलं. समीर गडबडला, पण पार्वतीनं खरंच हॉस्पिटलमध्ये जाणं बंद केलं तेव्हा तो परत हॉस्पिटलमध्ये यायला लागला. पार्वतीने मुंबई सोडण्याच्या दृष्टीनं सगळे हालचाली सुरू केल्या. एक टेम्पो ठरवला. आवश्यक ते वैयक्तिक आणि हॉस्पिटलसाठीचं सामान खानोलीला रवाना केलं. 8 दिवसांनी पार्वती आपल्या गाडीतनं आली. गुरूनं सगळे बदल केले होते. हॉस्पिटलला नवीन रंग होता. पेशंटसाठी चांगल्या खुर्च्या, बाक होते, नवीन पंखे होते. ॲडमिट पेशंटसाठी चांगल्या कॉट्स होत्या. पार्वतीने येताना सोनोग्राफी मशीन आणलं होतं. गावचे सरपंच आणि वेंगुर्लामधल्या प्रतिष्ठित लोकांना बोलवून डॉक्टर अविनाश सामंत मेमोरियल हॉस्पिटल सुरू झालं. पार्वतीच्या मदतीला गुरु होताच. लोकांमध्ये चर्चा होत्या पुन्हा अवी सामंत यांचं हॉस्पिटल सुरू होतं आहे म्हणून. 2-4 दिवसापासून पेशंट यायला सुरुवात झाली. बाळंतिणी यायला लागल्या. कमी खर्चात त्यांच्या डिलिव्हरी व्हायला लागल्या. एकानं दुसऱ्याला सांगत पेशंट लांबून लांबून यायला लागले. मग तिने 2 नर्सेस ठेवल्या, 2 वॉर्डबॉय ठेवले. गुरूंनी बाजूला मेडिकल स्टोअर काढलं. एक चहाचं हॉटेलही निघालं. जवळ रिक्षा स्टँड झाला. त्या सुनशान भागात गजबज वाढली. सगळं बदललं, पण पार्वतीने आवीची खुर्ची बदलली नाही. त्याच खुर्चीवरनं ती पेशंट तपासत राहिली. घरी गेलं की सुमनच्या हातचं जेवण, गप्पा आणि आवीच्या आठवणी. तिने गुरूला मोठी गाडी घेऊन दिली. घराची दुरुस्ती केली. विहिरीचं पाणी घरात आणलं. सुमन खुश होती. तिच्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. गुरूला पण व्यवसाय मिळाला होता. पार्वती मात्र वेळ असेल तेव्हा हॉस्पिटलच्या खिडकीतनं समुद्राकडे पाहत राहायची. हल्ली तिने छोटी मोपेड घेतली होती. संध्याकाळी पेशंट संपले की ती कोंडोरा किनाऱ्यावर जाई. किनाऱ्यावर शांतता असे. कुठेतरी लांब एखादा कोळी समुद्रात जाळं टाकताना दिसे किंवा एखादी कोळीण मासे सुकवताना दिसे. बाकी त्या कोंडोऱ्याचा धीर गंभीर आवाज. ती त्या कोंडोऱ्याच्या समुद्राकडे बघे. दूर कुठे एखादी नाव हलताना दिसे. एखादं मोठं गलबत हळूहळू चालताना दिसे. सूर्य बुडायला काही मिनिटं बाकी असत. लाल पिवळ्या रंगानं आकाश भारलेलं दिसे. तेव्हा तिला दिसे तो सांज तारा. सूर्याच्या लकटीनं तो आकाशात असे सांज तारा. ती त्या सांज ताऱ्याकडे बघत राही. तेव्हा तो तारा नाहीसा होऊन तिला आवी दिसे. पुन्हा सांज तारा, पुन्हा आवी. तिला वाटे या कोंडोऱ्यानं आवीला गिळला. तोच कोंडोरा कदाचित त्याला परत पाठवेल. आणि तिच्या तोंडातून अचानक आवी म्हणत असे त्या आरती प्रभूंच्या ओळी बाहेर पडत. मी म्हणावे सांज तारा, तू नि मी तो पाहू ये. मी म्हणावे सांज तारा. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात प्रदीप केळुसकर यांची कथा सांज तारा. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर 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 करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. भेटत राहूयात दीपक रेगे चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.